नमस्कार मित्रांनो. सोन्याने 1,00,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केलेला आहे. आणि जेव्हा सोन्याने 1,00,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केलेला आहे, तेव्हा आमचे क्लायंट्स आम्हाला हे विचारत आहेत की आपण सोन्यामध्ये किती गुंतवणूक करायला पाहिजे आणि आपले किती टक्के पोर्टफोलिओचे सोन्यामध्ये गुंतवणूक व्हायला पाहिजे. याच्यासाठी हा आज आपण व्हिडिओ बनवत आहे. बेसिकली आपण 2 ते 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. पहिला तर जेव्हा पण आपण पेपर फॉर्म गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्यावेळेस पेपर फॉर्म गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करत असताना त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. सर्वात मोठा ॲडव्हान्टेज हे आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लॉकर किंवा कुठल्याही प्रकारचं स्टोरेजचं टेन्शन नाही आहे, चोरी होण्याचं टेन्शन नाही आहे. दुसरा ॲडव्हान्टेज यामध्ये हा आहे की यामध्ये हाय लिक्विडिटी आहे. हाय लिक्विडिटीचा अर्थ हा की तुम्ही यामध्ये कधीही 3 दिवसामध्ये पैसे तुमच्या अकाउंटमध्ये घेऊ शकता. कुठलीही तूट यामध्ये पकडली जात नाही आणि तुमचे पैसे 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होतात. मग त्याचं तुम्ही फिजिकल गोल्ड घेऊ शकता. आता यामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक पेपर फॉर्ममध्ये करणं का गरजेचं आहे? कारण बऱ्याच वर्षापासून भारतातील गुंतवणूकदार फिजिकल गोल्डमध्ये ऑर्नामेंटच्या स्वरूपात गुंतवणूक करत आलेले आहे. आता पेपर फॉर्ममध्ये केल्यानंतर तुमच्याकडे फिजिकल फॉर्ममध्ये गोल्ड पण असणार आहे आणि तुमच्याकडे पेपर फॉर्ममध्ये पण गोल्ड असणार आहे. आता आपण बघूया की सोन्यामध्ये हे 1,00,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची तेजी का झालेली आहे. मित्रांनो, आपण ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की इक्विटी मार्केटमध्ये तेजी राहत नाही आणि जेव्हा जेव्हा जगातील सर्व रिझर्व्ह बँक डॉलरचा साठा कमी करून गोल्डचा साठा वाढवायला, जेव्हा सोन्याच्या रूपात साठा करायला चालू करतात, त्यावेळेस सोन्यामध्ये ही तेजी आपल्याला बघायला मिळते. आणि सोन्यामधली ही तेजी मागच्या 3 वर्षामध्ये फार जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्याच्या मागची ही 3 कारणं आहेत. म्हणूनच आज 1,00,000 रुपयाचं सोनं उद्या जाऊन किती होणार याचं उत्तर कुणाकडेही नाही आहे. कारण हे 3 कारणांमुळेच सोन्यामध्ये आज आपल्याला तेजी बघायला मिळत आहे. सोन्याने दिलेले रिटर्न्स 1995 पासून जर बघितले तर आपल्याला कळेल की सोन्यामध्ये जवळपास 12% वार्षिक ॲन्युअलाइज रिटर्न्स जनरेट झालेले आहेत. तेच सेन्सेक्सनी जवळपास 13.60% रिटर्न्स दिलेले आहेत आणि तेच तुम्ही जर निफ्टीचे रिटर्न्स बघितले तर 14.60%च्या आसपास आलेले. चांदी जवळपास 10%नी वाढलेली आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे की बँक एफ-डीमध्ये आपल्याला 7.5-8%चे रिटर्न मिळालेले आहेत. त्यानंतर आपण PPFमध्ये बघितले तर 8.25%चे रिटर्न बनत आहेत. आणि मग जर तुम्ही इन्फ्लेशन किती आहे जर विचारलं तर 5.5-6%चं जर इन्फ्लेशन पकडलं तर सोन्याने 12%चे रिटर्न म्हणजे चांगले रिटर्न्स आपल्याला काढून दिलेले आहेत. मग हा प्रश्न परत येतो की पेपर फॉर्ममध्ये किती टक्के? तर तुमच्याकडं फिजिकल फॉर्ममध्ये गोल्ड किती आहे त्याच्या पद्धतीनं आपण हा पर्सेंटेज वर खाली करू शकतो. सर्वसाधारणपणे 5 ते 10% आपण पेपर फॉर्ममध्ये गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकतो. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता.